नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. भगवान शिव आणि पार्वती माता म्हणतात, या तीन गोष्टी आपण जर समजून घेतल्या तर आयुष्यात कधीही कोणी गरीब राहणार नाही. एकदा भगवान शिव आणि पार्वती माता कैलासावर बसले होते. तेव्हा माता पार्वतीच्या मनात एक प्रश्न उत्पन्न होतो. ती म्हणते, स्वामी, मनुष्य लोकात कितीतरी असे लोक आहेत जे लबाडी करून धन कमवतात, परंतु काही लोक किती प्रामाणिक असतात. कितीही वाईट वेळ आली तरी ते त्यांचा प्रामाणिकपणा सोडत नाहीत. कितीही दुःख, दारिद्र्य आणि कष्ट भोगावे लागले तरी देखील ते कधीही लबाडी किंवा खोटे बोलून धन कमवत नाहीत. नेहमी अशाच लोकांना गरिबीचा सामना करावा लागतो, दुःखाचा सामना करावा लागतो. मग असं का? खरे तर लबाड लोक दुःखी असावेत आणि चांगले लोक, सत्यवचनी लोक सुखी असावेत. तेव्हा भगवान शिव म्हणाले, मी तुला एक कथा सांगतो, त्यातून तुला सर्व प्रश्नाची उत्तरे मिळतील. मनुष्याने जर या तीन गोष्टी आत्मसात केल्या तर तो कधीच गरीब राहू शकत नाही. परंतु मनुष्य या तीन गोष्टीकडे लक्ष देत नाही, म्हणून तो नेहमी गरिबीचा सामना करतो. एका गावामध्ये एक गरीब ब्राह्मण राहत होता. ब्राह्मणाच्या घराच्या जवळ एक जुने वडाचे झाड होते आणि त्याच झाडावरती नीलकंठ पक्षी आपल्या पत्नीसोबत राहत होता. नीलकंठ पक्षी आणि त्याची पत्नी दोघेही खूप बुद्धिमान होते आणि ब्राह्मण हा खूपच साधा भोळा आणि सत्याच्या मार्गावरती चालणारा माणूस होता. त्याच्या जीवनात नेहमीच धनाचा अभाव होता, कारण सत्याच्या मार्गावर तो चालत असल्यामुळे त्याला चुकीच्या पद्धतीने एकही पैसा कमवायचा नव्हता. मग जीवनात कितीही दुःख आले तरीही सत्याचा मार्ग तो कधीच सोडत नव्हता. ब्राह्मण गरिबीत आपलं आयुष्य काढत होता. तो आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह व्यवस्थित करू शकत नव्हता. पण ब्राह्मण नीलकंठ या जोड्याची खूप काळजी घेत होता. त्यांना खाण्यासाठी वेळेवरती भोजन देत असे आणि पिण्यासाठी वेळेवरती पाणी. त्या ब्राह्मणाच्या मनात पक्ष्यांप्रती खूपच दया होती. झाडावरती राहत असलेला नीलकंठ पक्षी आणि त्याची पत्नी त्या ब्राह्मणावरती खूपच खुश होते, कारण त्यांना स्वतःसाठी भोजन शोधण्यासाठी कुठे जाण्याची गरज लागत नव्हती. तो ब्राह्मणच त्यांच्यासाठी जेवण त्यांच्या घरट्याजवळ आणून ठेवत असे. एके दिवशी नीलकंठ आपल्या पत्नीला म्हणाला, हा ब्राह्मण मनाने किती चांगला आहे, आपली किती सेवा करतो, पण हा आवश्यकतेपेक्षा खूपच साधा भोळा आहे आणि त्याच्या याच भोळेपणामुळे त्याने स्वतःचा आत्मविश्वास हरवला आहे. तो आपल्या कुटुंबाचे उदरनिर्वाह व्यवस्थित करू शकत नाही. त्याच्या आयुष्यात खूपच कष्ट आले. तेव्हा नीलकंठची पत्नी म्हणते, या जगात ज्याच्यावरती दुःख येते त्याचे जगणे अवघड होऊन जाते. पहिलं दुःख आहे पत्नीचा वियोग. दुसरं दुःख आहे आपल्याच लोकांनी केलेला अपमान. आणि तिसरे दुःख आहे कर्जाला फेडू न शकणे. चौथं दुःख आहे दुष्ट राजाची सेवा करणे. आणि पाचवे दुःख आहे दुष्ट पुरुषाची मैत्री करणे. सहावं दुःख आहे गरिबीतच आपलं जीवन जगणे. या सर्व दुःखामुळे मनुष्याचे शरीर अग्नीशिवाय जळत असते. ब्राह्मणाला अत्यंत दुःखात आणि चिंतेत पाहून एके दिवशी नीलकंठ आणि त्याची पत्नी दोघे विचार करतात, आपल्याला या ब्राह्मणाची काहीही करून मदत करायला हवी. बिचारा ब्राह्मण आपल्यासाठी एवढा करतो, यासाठी आपल्याला काहीतरी करायलाच हवे, म्हणजे या ब्राह्मणाचं आणि त्याच्या कुटुंबाचं जीवन सुखात व्यतीत होईल. रात्रभर दोघांनी विचार केला आणि दुसऱ्या दिवशी नीलकंठ आणि त्याची पत्नी ब्राह्मणाला म्हणाले, हे ब्राह्मण देवता, तुम्ही राजाकडे जा आणि राजाला सांगा की मला तुमच्या इथे काहीतरी काम द्या. जी समस्या कोणी सोडू शकत नाही ती समस्या मी सोडवीन. तू जेव्हा असं राजाला बोलशील तेव्हा राजा तुला कामावरती ठेवण्यास तयार होईल आणि जेव्हा राजा वेतनासाठी तुला विचारेल तेव्हा तू राजाला रोज 100 सोन्याची नाणी माग. मग ब्राह्मण म्हणाला, मी एवढा बुद्धिवान आणि हुशार नाही, मी राजाची प्रत्येक समस्या नाही सोडू शकत, पण तुम्ही दोघं म्हणत असाल तर मी राजाकडे जातो. एवढं म्हणून ब्राह्मण तिथून निघून गेला. दुसऱ्या दिवशी गरीब ब्राह्मण राजाच्या दरबारामध्ये पोहोचला आणि जसं त्या दोन्ही पक्षांनी त्याला सांगितलं होतं तसंच तो ब्राह्मण राजाला म्हणाला. तो राजाजवळ पोहोचताच राजाला म्हणाला, राजन,
मला तुमच्याजवळ कामाला ठेवा. राजा म्हणाला, तू कोणतं काम करू शकतोस? तुमची जी समस्या दुसरे कोणी सोडू शकत नाही त्या सगळ्या समस्या मी क्षणामध्ये दूर करेन. राजा म्हणाला, तू बदल्यात काय घेणार? तुला किती वेतन हवं आहे? ब्राह्मणाने वेतनाच्या स्वरूपात रोज 100 सोन्याची नाणी मागितली. राजा म्हणाला, 100 सोन्याची नाणी आमच्या दरबारातील मंत्र्यालाही मिळत नाहीत आणि तुला 100 सोन्याची नाणी हवी आहेत. ब्राह्मण म्हणाला, महाराज, 100 सोन्याच्या नाण्यापेक्षा मी एकही नाणं कमी घेणार नाही. तिथे उभा असलेला मंत्री ब्राह्मणाला पाहत होता. त्याचे रंगरूप सावळे होते, शरीर खूपच अशक्त होते. त्या ब्राह्मणाने मळलेले जुने फाटलेले कपडे घातली होती. त्याचा चेहरा सांगत होता की तो ब्राह्मण किती गरीब आहे आणि कशाप्रकारे तो आपलं जीवन जगत आहे. मंत्री राजाला म्हणाला, महाराज, तुम्ही 100 सोन्याची नाणी वेतन म्हणून याला द्या, कामावरती ठेवा. हा ब्राह्मण गरीब आहे, पण 100 सोन्याची नाणी मागत आहे म्हणजे नक्कीच यामध्ये काही ना काही विशेष असलं पाहिजे. राजा म्हणाला, मंत्री, मी जर याला 100 सोन्याची नाणी देऊन कामावरती ठेवलं तर दुसऱ्याबरोबर हा अन्याय होईल. आमचे जुने दरबारी आहेत, एवढे पैसे त्यांनाही मिळत नाहीत. मंत्री म्हणाला, महाराज, हा ब्राह्मण 100 सोन्याच्या नाण्यासाठी हट्ट करत आहे, म्हणजे याच्यामध्ये काहीतरी विशेष गुण असेल. याचा चेहरा पाहून तुम्ही कोणताही निर्णय घेऊ नका. मंत्र्याच्या आग्रहावरून राजाने त्या ब्राह्मणाला आपल्या येथे कामावरती ठेवण्यास तयार झाला. राजा म्हणाला, ठीक आहे, तू आजपासून आमच्या येथे कामावर राहा आणि मी तुला याबद्दल 100 सोन्याची नाणी देत जाईल. संध्याकाळी राजाने त्या ब्राह्मणाला 100 सोन्याची नाणी दिली. ब्राह्मण 100 सोन्याची नाणी घेऊन आपल्या घरी आला. त्याने ती सोन्याची नाणी आपल्या पत्नीला दिली. त्याच्या पत्नीने आज पहिल्यांदाच एवढं धन पाहिलं होतं. पत्नी म्हणाली, तुम्ही एवढी सोन्याची नाणी कुठून घेऊन आलात? तर ब्राह्मण म्हणाला, घाबरू नकोस, ही सोन्याची नाणी मी कुठून चोरून आणलेली नाही. मी नीलकंठ आणि त्याची पत्नी या 2 पक्षाच्या सांगण्यावरून राजाच्या दरबारात गेलो होतो आणि राजाला 100 सोन्याची नाणी वेतन म्हणून मागितली होती. मी राजाला म्हणालो, जी समस्या कोणीही सोडू शकणार नाही ती समस्या मी सोडवीन. म्हणून राजाने मला 100 सोन्याची नाणी देऊन कामावरती ठेवलेलं आहे. पण जर असे कोणते काम आले तर मी त्याला कसे सोडू? तेव्हा तिथे आज असलेला नीलकंठ हसत म्हणाला, ब्राह्मण देवता, तुम्ही घाबरू नका. देणारा तर ईश्वर आहे, हे त्याने दिले आहे, तर मार्गही तोच दाखवेल. मग माता पार्वती म्हणाली, आता तर ब्राह्मणदेव खूपच श्रीमंत होणार आणि मग तोही दुष्कर्म करायला चालू करणार. तेव्हा भगवान शिव म्हणाले, नाही देवी, पार्वती, प्रत्येक व्यक्ती धन मिळवल्यावर दुष्कर्मच करतो असं नाही. त्या ब्राह्मणाला स्वतःवर कसलाच गर्व नव्हता. तो त्याचे सगळे श्रेय नीलकंठ पक्षाला देत होता. ब्राह्मण नीलकंठ आणि त्याच्या पत्नीवरती खूपच खुश होता. आता ब्राह्मण राजाच्या दरबारात रोज 100 सोन्याची नाणी मिळवू लागला. ब्राह्मण नाणे घेऊन आपल्या पत्नीला देऊ लागला. ब्राह्मणाच्या पत्नीने पहिल्यांदा नाण्यापासून आपल्या रोजच्या ज्या गरजा होत्या त्या सगळ्या पूर्ण केल्या आणि राहिलेल्या पैशाचं काय करायचं असा विचार करू लागली. म्हणून ब्राह्मणाच्या पत्नीने नीलकंठ आणि त्याच्या पत्नीला विचारले की या राहिलेल्या पैशाचं काय करायला हवे? यावरती तुमचा अधिकार आहे. ते दोन्ही पक्षी म्हणाले, या पैशाचा उपयोग उपकारासाठी करायला हवा. ब्राह्मण गरिबांना जेवण खायला देऊ लागला. जंगलात राहणाऱ्या पशुपक्ष्यांसाठी पाण्याची व्यवस्था करू लागला. गरीब मुलांसाठी गुरुकुल त्याने सुरू केले. अशा प्रकारे ब्राह्मणाद्वारे नीलकंठ आणि त्याच्या पत्नीने नगरामधल्या प्रत्येक असहाय्य माणसाची मदत केली. दुसरीकडे राजे महाराज ब्राह्मणाला पाहून जे दुसरे दरबारी होते ते सगळे त्याचा द्वेष करू लागले. दुसरे दरबारी नेहमी विचार करत होते, मंत्र्याचा मूर्खपणामुळे हा ब्राह्मण रोज सोन्याची 100 नाणी घेऊन जातो आणि राजाने अजून याच्याकडून 100 सोन्याच्या नाण्याचं कामही करून घेतलं नाही. आता एके दिवशी त्या ब्राह्मणाच्या परीक्षेचा दिवस आला. राजाच्या दरबारात एका शेजारच्या देशाचा दूत आला. तो म्हणाला, महाराज, जर तुम्ही आमच्या 2 प्रश्नाची योग्य उत्तरं दिली तर आमचे महाराज त्यांचे अर्ध राज्य देतील, नाहीतर तुम्हाला तुमचा अर्धा राज्याचा भाग आमच्या महाराजांना द्यावा लागेल. जर तुम्ही हा प्रस्ताव मान्य केला नाही तर ते तुमच्या राज्यावर आक्रमण करतील. त्या दूताचं बोलणं ऐकून राजा चिंतेत पडला.
राजा विचार करू लागला. प्रस्ताव स्वीकारला नाही तर व्यर्थ रक्तपात होईल, लढाई होईल असा विचार करून राजा दूताला म्हणाला, तू तुझ्या राजाचे दोन्ही प्रश्न आम्हाला सांग. एवढे म्हणताच त्या दूताने एक पालखी मागवली आणि त्या पालखीमधल्या 3 मूर्त्या काढल्या. त्या तिन्ही मूर्त्या दिसायला एकसारख्या होत्या. दूत म्हणाला, महाराज, आमच्या महाराजांचा पहिला प्रश्न आहे की या तिन्ही मूर्तीमधील सर्वात श्रेष्ठ मूर्ती कोणती आहे. हे ऐकून राजा आणि राजाच्या दरबारातील सगळे लोक विचारात पडले. दिसायला तर त्या सगळ्या सारख्या होत्या, पण या तिन्ही मूर्तीमध्ये कोणती मूर्ती श्रेष्ठ आहे असं कसं माहिती होईल. राजा आणि राजाच्या दरबारात असलेले कुणीच्या मूर्तीमध्ये काय फरक आहे ते सांगू शकले नाही. तेव्हा अचानक मंत्र्याला आठवलं की आपण एका ब्राह्मणाला 100 सोन्याच्या नाण्याचे वेतन देऊन कामावरती ठेवलेलं आहे. तो म्हणाला होता, जर कोणत्याही प्रश्नाचे उत्तर मिळालं नाही तर ते मी देईन. त्याने लगेच त्या ब्राह्मणाला बोलावलं. याला तिन्ही मूर्त्यामधील फरक ओळखायला सांगितला. श्रेष्ठ मूर्ती कोणती आहे हे सिद्ध करायला सांगितलं. बिचारा साधा भोळा ब्राह्मण मूर्ती पाहून आश्चर्यचकित झाला. या तिन्ही मूर्तीमधलं अंतर कसं माहीत होईल, आणि जर सांगितलं नाही तर नोकरी जाईल. दरबारात असलेले लोक पण विचार करू लागले की आता या ब्राह्मणाचा खेळ संपला, हा काही उत्तर देऊ शकत नाही. ब्राह्मणाने खूप वेळ विचार केला, मूर्तींना निरखून पाहिलं, तरीही त्या ब्राह्मणाला त्याला काहीच समजलं नाही. तेव्हा ब्राह्मण राजाला म्हणाला, महाराज, या मूर्त्या एका ठिकाणी ठेवा, तोपर्यंत मी घरी जाऊन येतो. मी परत आल्यानंतर कोणती मूर्ती श्रेष्ठ आहे ते मी तुम्हाला नक्की सांगेन. असा म्हणून तो ब्राह्मण आपल्या घरी निघून गेला. ब्राह्मण सरळ आपल्या घरी पोहोचला आणि सगळी हकीकत नीलकंठ आणि त्याच्या पत्नीला सांगितली. नीलकंठ म्हणाला, ब्राह्मण देवता, तिन्ही मूर्त्या दिसायला एकसारख्या आहेत, मग त्यांच्यात जो फरक आहे तो त्यांच्या आतमध्ये असणार. तू एक काम कर, एक पातळ तार घे आणि त्या मूर्त्याच्या कानात घाल. ती तार कानात घातल्यानंतर कुठून बाहेर येते हे तू परत येऊन मला सांग, तेव्हा मी तुला सांगेल की त्या मूर्तीत कोणती मूर्ती श्रेष्ठ आहे. तो ब्राह्मण पटकन राजमहालात गेला आणि मूर्तीच्या जवळ जाऊन एक पातळ तार त्यांच्या कानात घालून पाहिली. पहिल्या मूर्तीच्या कानात जेव्हा त्याने तार घातली, ती तार दुसऱ्या कानातून बाहेर आली. मग दुसऱ्या मूर्तीच्या कानात तार घातली, तेव्हा ती तार त्या मूर्तीच्या तोंडातून बाहेर आली आणि नंतर तिसऱ्या मूर्तीच्या कानात घातलेली तार बाहेरच आली नाही. ब्राह्मणाने सगळी गोष्ट येऊन नीलकंठाला सांगितली. नीलकंठाने त्याला समजावलं की मूर्तीच्या कानात छेद आरपार आहे, याचा अर्थ ती मूर्ती एका कानाने ऐकते आणि दुसऱ्या कानाने सोडून देते. त्या मूर्तीवर कोणत्याच गोष्टीचा फरक पडत नाही. आणि दुसरी मूर्ती एका कानाने ऐकते आणि तोंडाने बोलून सगळं बाहेर टाकून देते. तिसरी मूर्ती आहे ती सगळं आपल्या पोटामध्ये लपवते. म्हणजे तिसरीच मूर्ती त्या तिन्ही मूर्तीमध्ये सर्वात श्रेष्ठ आहे. तो मनुष्य सर्वांचं ऐकतो आणि आपल्या पोटात ठेवतो. जो मनुष्य सर्वांचं ऐकतो आणि आपल्या पोटात ठेवतो, कोणाला सांगत नाही आणि योग्य वेळ येताच त्याला उपयोगात आणतो, तोच मनुष्य बुद्धिवान मानला जातो. नीलकंठाने जसं सांगितलं, ब्राह्मणाने तसंच जाऊन राजाला सांगितलं. मग दुसऱ्या देशाचा राजा या उत्तराने संतुष्ट झाला. ब्राह्मणाच्या उत्तराने दरबारातले सगळे प्रसन्न झाले आणि ब्राह्मणाचा जय जयकार झाला. नंतर त्या दूताने त्याचा दुसरा प्रश्न विचारला. तो म्हणाला, असा कोणता व्यक्ती मृत्यूमुळे जिवंत आहे? लोक जिवंत असल्याने तो जिवंत राहतो. ब्राह्मण प्रश्न ऐकून परत नीलकंठ आणि त्याच्या पत्नीजवळ आला. यावेळी नीलकंठ म्हणाला, हे ब्राह्मण देवता, याचे उत्तर एक तुम्ही आहात आणि दुसरे उत्तर आहे वैद्य. जेव्हा व्यक्ती मरतो तेव्हा अंतिम विधी ते श्राद्धपर्यंत काम पंडिताला करावे लागते. दक्षिणा घेऊन तो आपल्या उदरनिर्वाह करतो आणि वैद्य मृत्यूच्या दिशेने जाणाऱ्या आजारी व्यक्तीला जिवंत ठेवून आपलं पोट भरतो. ब्राह्मणराज दरबारात येऊन हेच उत्तर राजासमोर ठेवतो. उत्तर ऐकून सगळ्यात ब्राह्मणाचा जय जयकार होऊ लागतो. मग राजाला अर्ध राज्य मिळालं. सगळ्या नगरात ब्राह्मणाला मानसन्मान वाढला. भगवान शिव म्हणाले, अशा प्रकारे ब्राह्मणाने राजावर आलेला युद्धाचा प्रसंग त्या ठिकाणी दूर केला. राजा ब्राह्मणावर खूपच खुश झाला, परंतु राजा विचारात पडला
की ब्राह्मण प्रश्न ऐकून आपल्या घरी का जातो? नक्कीच काहीतरी कारण असले पाहिजे. राजाने विचारलं. ब्राह्मण म्हणाला, घराजवळ एक वडाचे जुने झाड आहे आणि त्याच वडाच्या झाडावरती नीलकंठ पक्षी राहतो, जोडीने राहतो. ते दोघेही पती पत्नी खूप बुद्धिमान आहेत. त्यांच्या सांगण्यानुसार मी तुमच्या येथे नोकरी करत आहे आणि या दोघांनी या प्रश्नाचे उत्तर मला सांगितले. हे ऐकून राजा खूपच प्रसन्न झाला. राजाने नीलकंठ आणि त्याच्या पत्नीला राजवाड्यात बोलावलं आणि त्यांना म्हणाला, तुम्हाला हे ज्ञान कुठून प्राप्त झाले? तेव्हा ते दोन्ही पक्षी हसून म्हणाले, महाराज, आम्हाला हे ज्ञान याच ब्राह्मणाकडून मिळालेले आहे. त्यांच्या घरात आम्ही रोज राहतो. हा ब्राह्मण खूपच विद्वान आहे. यांनी शास्त्राचा खूपच अभ्यास केला आहे. शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी बसतो तेव्हा आम्ही झाडावरती बसून सगळं ऐकत होतो आणि याच्याच कृपेमुळे आमच्यामध्ये एवढी बुद्धी आलेली आहे. महाराज, हा ब्राह्मण खूप साधा भोळा आहे. याच्यामध्ये स्वतःचा आत्मविश्वास नव्हता. हा आयुष्यभर आपल्या भोळेपणामुळे गरिबीचे दुःख सहन करत होता. यावेळी यांनी आमचा सल्ला मानला आणि ते सफल झाले. तेव्हा भगवान शिव माता पार्वतीला म्हणाले, जो व्यक्ती आपल्या जीवनामध्ये ज्ञान आत्मसात करेल तो आपल्या गरिबीला कायमचं मिटवू शकतो. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे मनुष्याने स्वतःचा आत्मविश्वास कधीच हरवला नाही पाहिजे. कारण जो व्यक्ती आपलाच आत्मविश्वास हरवतो तो कधीच आयुष्यामध्ये काही करू शकत नाही. त्याचं सगळं आयुष्य गरिबीतच राहून जाते आणि त्याच्याजवळ आत्मविश्वास असतो तो नेहमी आपल्या आयुष्यात प्रगती करतो. त्याच्या आयुष्यातून गरिबी समाप्त होते. दुसरी गोष्ट म्हणजे ज्या प्रकारे सुगंधाशिवाय फुलाचं काहीच मूल्य नाही आणि पाण्याशिवाय नदीचं मूल्य नाही, तशाच प्रकारे ज्ञानाशिवाय मनुष्याचं काहीच मूल्य नाही. म्हणून व्यक्तीला ज्ञानाचे अध्ययन करायला हवे. कारण ज्ञान आत्मसात केल्याशिवाय व्यक्ती आपल्या गरिबीला मिटवू शकत नाही. म्हणून ज्ञान असणे खूपच गरजेचे आहे. माणसाला कधीही कर्महीन होऊन बसले नाही पाहिजे. नेहमी काही ना काही प्रयत्न करायला पाहिजेत. कारण प्रयत्न करणारा व्यक्ती कधीच गरीब राहत नाही. त्याच्या आयुष्यातून गरिबी नेहमीसाठी निघून जाते. ही सृष्टी भरपूर मूल्यवान गोष्टींनी भरलेली आहे. जो कर्मही करत नाही त्याला या गोष्टी प्राप्त होत नाहीत, ज्या त्याच्या जीवनासाठी आवश्यक आहेत. पण तो व्यक्ती कर्म करत आहे, तो आपल्या कर्माद्वारे या सगळ्या गोष्टींना प्राप्त करतो. त्याच्या जीवनामध्ये या सगळ्या गोष्टी येतात. म्हणून कर्म हे केलं पाहिजे. कर्महीन माणसाने कधीही बनून राहू नये. भगवान शिवाचे बोलणे ऐकून माता म्हणाली, यामध्ये नीलकंठ पक्षी तर खूपच बुद्धिवान आहेत. खूपच अभिमान वाटतो आहे. त्यांनी एका असाही ब्राह्मणाचा मान वाढवला. त्याचबरोबर राजाचे राज्य देखील आणि त्याचा नावलौकिक देखील मोठा केला. भगवान शिव पुढे सांगू लागले, म्हणून राजाने नीलकंठाला विचारले, तुम्हाला काय हवे ते माझ्याकडून मागून घ्या. महाराज, मला वाटते की आपल्या नगरीतील तहानलेल्यांनी कुणीही प्राण गमवू नये अशी व्यवस्था तुम्ही करा. नीलकंठाची पत्नी म्हणाली, महाराज, मला वाटते की आपल्या राज्यात मुलामुलीचे पण गुरुकुल असावे. मुलींचा पण शिक्षणाचा अधिकार प्राप्त झाला पाहिजे. कारण ज्या ठिकाणी नारी अज्ञानतेच्या अंधकारात भरकटत असते त्या ठिकाणी कधीही सुख आणि शांती राहू शकत नाही. नारी आपल्या मुलांची गुरु असते. जर ते शिक्षित होईल तर तिची येणारी संतानही शिक्षित होईल आणि चोऱ्या माऱ्या लबाडी करणार नाही. म्हणून नीलकंठ आणि नीलकंठाच्या पत्नीच्या बोलण्यावरून राजाने आपल्या राज्यात नारीचे शिक्षण आणि पशुपक्ष्यांच्या सेवेला प्राधान्य दिले. अशा प्रकारे सुंदर फूल सुगंधाशिवाय व्यर्थ आहे. त्याचप्रकारे मनुष्य कितीही रूपवान असेल, बलशाली असेल, मोठ्या कुळात जन्म घेतलेला असेल, स्त्री असो किंवा पुरुष, ज्ञानाशिवाय सगळं व्यर्थ आहे. त्याचं काहीच महत्त्व नाही. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण एका ब्राह्मणाच्या उद्धाराची सुंदर अशी ही कथा पाहिलीत. भगवान शिव म्हणतात की एका ब्राह्मणाकडून संपूर्ण राज्याचा उद्धार झाला. धन्य आहे तो ब्राह्मण. आणि जो कोणी ही कथा ऐकेल, श्रवण करेल आणि दुसऱ्यांना पण ऐकण्यासाठी प्रवृत्त करेल, तो अनेक पुण्याचा अधिकारी त्या ठिकाणी होईल. भगवान शंकर नक्की आपल्यावरती कृपा करतील. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.